शिवसेना पक्षातील फूट आणि धनुष्यबाण चिन्ह या वादावर सर्वोच्च न्यायालयात आजही सुनावणी पार पडली। ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काही गंभीर आक्षेप घेतलेत। पक्षाची घटना, संघटनात्मक रचना आणि अंतर्गत निवडणुका दुर्लक्षित करून केवळ विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळावर हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। तसंच एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपदावरील निवड ही बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी न्यायालयात केला आहे। उद्या पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे। उद्या सुद्धा कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतील। उद्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर ते युक्तिवाद करणार आहेत। सिब्बल बोलत असताना आपण पाहताय की युबीटीचे जे काय आता उरलेले शिल्लक, सध्या स्थितीला जे काही शिल्लक खासदार आहेत ते कशा पद्धतीने त्यांची चेहऱ्यावरती भावना निर्माण होत आहेत आणि त्या भावना निर्माण होण्याकरता त्यांना थोडंसं मनामध्ये काहीतरी बाबा आम्ही जिंकू ही भावना निर्माण होण्याकरता माननीय सिब्बलजी बोलतायत, ते खुश होत आहेत। आमचा सुद्धा युक्तिवाद सुरू होईल तेव्हा तुम्हाला कळेल की नक्की भूमिका काय आणि आमची बाजू काय। आमचे वकील जेव्हा बोलायला लागतील तेव्हा तुम्हाला युक्तिवाद अत्यंत जोरदार चालले आणि निवडणूक आयोगानं या देशाच्या निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीने सुनावणी घेतली, सुनावणी न घेता कोणतीही सुनावणी न देता एका फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह म्हणून मान्यता दिली, ते किती बेकायदेशीर आहे। पक्ष संघटना फुटलेली नाही, विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजे पक्षातली फूट नाही, याच्यावरच आज युक्तिवादाचा जोर होता। तर शिवसेना कुणाची यावरून सुप्रीम कोर्टात नेमका काय आज युक्तिवाद झाला आपण पाहूयात। मी पदाधिकाऱ्यांची नावं कळवणारं पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं होतं। बदल झालाय हे त्यांना माहीत होतं, म्हणूनच त्यांनी आम्हाला माहिती देण्यास सांगितलं। ते म्हणतात की त्यांना 2018च्या घटनेबद्दल माहिती नाही, परंतु आमच्या व्यवहारात शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख होता। जोपर्यंत काही बदल होत नाही तोपर्यंत तुम्हाला माहिती देण्याची आवश्यकता नाही। कायद्यानुसार जी काही पूर्तता करणं आवश्यक होतं ती आम्ही केली। फेब्रुवारीमध्ये नेत्यांच्या संख्येत बदल झाला होता। तुम्ही निवडून आलेल्या सदस्यांची नावं कळवत नाही का? आम्ही कळवतो। आम्ही नामनिर्देशित आणि निवडून आलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या नेत्यांची माहिती दिली होती। आम्ही पक्षाची घटनाही सादर केली होती। आयोगाचं म्हणणं आहे की हा दस्तऐवज नंतर तयार करण्यात आला होता। त्यावर आयोगाचा शिक्का आहे। जर तो दस्तऐवज नंतर तयार केला गेला असेल तर त्यांनी त्याबाबत कारवाई करायला हवी। आयोग म्हणतोय की हे एकाधिकारशाही असलेलं संविधान आहे। निवडणूक आयोगानं या निष्कर्षापर्यंत येण्याची गरज नाही आणि निष्कर्षापर्यंत येऊन पक्षाचं नाव आणि चिन्ह कुणालाही देणं गैर आहे। पक्षप्रमुख हे निवडणुकीद्वारे नियुक्त केले जातात। राष्ट्रीय कार्यकारिणी उपनेते म्हणजेच शिवसेनेची सर्वोच्च धोरणं निर्णय घेणारी यंत्रणा पूर्णपणे लोकशाही पूर्ण आहे। शिवसेना नेते, काही उपनेते, 2 सचिव, पक्षाचा कोषाध्यक्ष निवडला जातो का? जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख यांची नामनिर्देशित नियुक्ती केली जाते। निवडून आलेल्या व्यक्तींनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम ते करतात। शिवसेना नेता ही संज्ञाच अस्पष्ट वाटते। ती विधिमंडळ पक्षाच्या नेत्याबद्दल आहे की पक्षाच्या नेत्याबद्दल? याचा अर्थ पक्षातला नेता असा होतो। आयोगाला एका विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी 2018च्या घटनेकडे दुर्लक्ष केलं। त्यांनी आधीच निष्कर्ष निश्चित केला आणि त्यानुसार तर्क फिरवला। निवडणूक आयोगानं जे जे केलं त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कक्षेबाहेरच्याच होत्या। शिवसेना प्रमुख हे पद बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर रिकामं ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर पक्षाच्या प्रमुखासाठी पक्षप्रमुख हे पद तयार करण्यात आलं होतं। याबद्दलही निवडणूक आयोगाला माहिती आहे। निवडणूक आयोगाला वेळोवेळी कागदपत्र पुरवण्यात आली आहेत। एखाद्या गोष्टीमध्ये हरकत घ्यायची होती तर त्यांनी इतकी वर्ष वाट का बघितली? निवडणूक आयोग असं कसं काम करू शकतो? आयोगाला एका विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचायचं होतं आणि तो निष्कर्ष गाठण्यासाठी त्यांनी पक्ष घटना आणि नंतर संघटनात्मक रचना यांना बाजूला सारून शेवटी केवळ विधिमंडळ पक्ष
हाच घटक विचारात घेणं हाच एकमेव मार्ग होता. त्यानंतर दुसऱ्या गटाकडे विधिमंडळातील बहुमत आहे आणि म्हणून त्यांनाच पक्षानं चिन्ह मिळायला हवं असं म्हणणं आयोगाला शक्य झालं असतं. तुम्ही आधीच अंतिम निष्कर्ष ठरवतात आणि मग त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर्काची जुळवाजुळव करतात. याच तर्काचा विचार करतात. शहर प्रमुख आणि विभाग प्रमुख यांचीही निवड निवडणुकीद्वारे होणं अनिवार्य ठरेल. या पक्षाची दुसरी घटना अस्तित्वात आहे हे 13 वर्षात निवडणूक आयोगाला कधीच समजलं नाही. पक्षाची ही घटना आयोगाच्या रेकॉर्डवरही नाही. ही एक हुकुमशाही रचना आहे असा निष्कर्ष काढण्यासारखे कोणतेही ठोस साहित्य आयोगासमोर नव्हतं. समाजवादी पक्षाच्या बाबतीत मुलायम सिंग यांच्या गटाचं म्हणणं होतं की अखिलेश यादव यांनी बोलावलेले अधिवेशन घटनाबाह्य होतं. परंतु तो खटला पक्षातील फुटीशी संबंधित होता. कोण जिंकलं, वडील की मुलगा? मुलाचा विजय झाला. मी मुलाच्या बाजूने होतो. कुटुंबही विभागलं गेलं. पक्ष हीच जणू त्यांची खासगी मालमत्ता बनली. पण त्यांच्या निधनापूर्वी त्यांनी सामोपचारानं समझोता केला होता ना. एकनाथ शिंदे यांना केवळ आमदारांची संख्या हा निकष लावून मुख्यमंत्री पद देण्यात आलं. त्यावेळी ग्राउंड रियालिटी तपासली नाही. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड बेकायदेशीर होती. कुठल्याही गोष्टीची संघटनेची माहितीची शहानिशा न करता एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. आयोगाच्या आदेशात नोंद आहे की 8 ऑगस्ट 2022 रोजी त्यांना याचिकाकर्त्याच्या वकिलांकडून कागदपत्र मिळाली. त्यामध्ये पाठिंबा दर्शवणारी प्रतिज्ञापत्र आणि संघटनेतील पाठिंबा दर्शवणारा तक्ता यांचा समावेश होता. मी ते नाकारत नाही, पण ती 8 ऑगस्टची गोष्ट होती. आपण घटनाक्रमाबद्दल स्पष्टता होऊ द्या. जर सुरुवातीलाच राजकीय पक्षात वरवर पाहता फूट असेल तर त्यानंतरच्या घटनांचा निश्चितपणे विचार केला जाऊ शकतो. याबद्दल कोणताही वाद नाही. जर राजकीय पक्षात फूट पडल्याचं प्रथमदर्शनी प्रकरण सिद्ध झालं तर परिस्थिती बदलू शकते. अंतिम निर्णयाच्या वेळी आयोग त्यानंतर सामग्रीची तपासणी करून चिन्हाचा हक्कदार कोण हे ठरवू शकतो. राजकीय पक्षात फूट पडल्याचं प्राथमिक स्तरावर सिद्ध करण्यासाठी 19 जुलै रोजी निवडणूक आयोगासमोर कोणती सामग्री उपलब्ध होती? कोर्ट. आपण एका जिवंत लोकशाहीशी संबंधित बाबी हाताळतोय हे आपण विसरता कामा नये. अगदी बरोबर. ती किती लोकशाहीवादी आहे हे मला माहीत नाही, पण आपण नक्कीच एका आशादायी भारतात जगत आहोत.